सर्व आम्ही त्या ठिकाणी बंद करणार आहोत। आणि यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज, मुंबईतल्या पवई परिसरामध्ये काही मुलांना डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आलेला आहे। 25 ते 30 मुलांना डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीला आलाय। मुलांना डांबून ठेवत आग लावून देण्याची धमकी देण्यात आल्याचं समजतंय। रोहित आर्य असं डांबून ठेवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। सध्याची जी अपडेट मिळतेय त्यानुसार पवई पोलिसांनी आरोपी रोहित आर्य याला अटक केल्याचं समजतंय। अटक केलेला आरोपी मानसिक रुग्ण आहे, मानसिकरित्या आजारी आहे अशी माहिती देखील मिळतेय। डांबून ठेवलेल्या मुलांची पोलिसांनी आता सुखरूप सुटका देखील केल्याची माहिती मिळतेय। मैं रोहित आर्य, सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे कुछ ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है, लेकिन मुझे ये जवाब चाहिए। मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला था, करने वाला हूँ। अगर जिंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो, बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। चेतन, काय नेमका हा सगळा प्रकार आहे? एका या व्यक्तीनं काही अल्पवयीन मुलांना डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीला आलेला होता। एक व्हिडिओ त्यानं जारी केला, काही मागण्या त्यानं मांडल्याचं समजतंय। सगळा प्रकार नेमका काय आहे चेतन? निश्चितच अजिंक्य, ज्या प्रकारची माहिती समोर येत आहेत की ऑडिशनसाठी काही मुलांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं, मात्र अशाच परिस्थितीचा फायदा घेत एका मनोरुग्णाने या मुलांना ओलीस ठेवलेलं होतं। जवळपास 20 मुलं होती ज्यांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर या मनोरुग्णाने एक व्हिडिओही तयार केला ज्याच्यामध्ये या व्यक्तीचं नाव आहे ते रोहित आर्य असल्याचं समजून येते आणि 6 दिवसांपासून या ठिकाणी तो मुलांचं ऑडिशन घेत होता आणि मुलं जेवणासाठी नेहमी बाहेर पडायची, ती आज बाहेर का पडली नाही असा संशय पालकांना आला। त्यानंतर एकंदरीत हा प्रकार समोर आला की या पवईतल्या ठिकाणी या मनोरुग्णाने तब्बल 20 मुलांना ओलीस ठेवल्याचं माहिती समोर आली। या मनोरुग्णाला आपल्या संदर्भात काही माहिती द्यायची होती, काही प्रश्न उपस्थित करायचे होते आणि याच कारणास्तव त्याने एक स्वतःचा सेल्फी व्हिडिओही तयार केला। त्याचं म्हणणं होतं माझ्या प्रश्नांची काही उत्तरं मला हवी आहेत आणि त्यासाठी मी हा प्रकार केलेला आहे। मात्र अखेर साकीनाका पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले होते आणि या मुलांची आता सुखरूप सुटका झाली असून या मनोरुग्णास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येते। आर्य स्टुडिओमध्ये हा सर्व प्रकार घडलेला आहे। पण चेतन, काय नेमक्या मागण्या होत्या या व्यक्तीच्या? आणि हा व्यक्ती मानसिक आजारी असल्याचं देखील समजतंय आणि आता त्याला पोलिसांनी अटकही केल्याची माहिती मिळतेय। जी अल्पवयीन मुलं त्यांनी डांबून ठेवली होती त्यांची सुद्धा सुखरूप सुटका झाल्याचं समजतंय। पण 6 दिवसांपासून कशाचं ऑडिशन घेतलं जात होतं आणि काय नेमक्या या रोहित आर्यच्या मागण्या होत्या त्याबद्दलचा काही तपशील समजू शकलाय का? निश्चितच त्याचं म्हणणं नेमकं काय आहे आतापर्यंत समजलेलं नाहीये, मात्र काही आपले प्रश्न होते ज्याचा खुलासा आपल्याला करायचा आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं। मात्र अत्यंत शिताफीने पोलिसांनी त्याच्याशी चर्चा करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला, त्यावेळी पोलिसांना धक्का बसला। ते ज्यावेळी या स्टुडिओमध्ये ज्या ठिकाणी ओलीस ठेवलेलं होतं म्हणून त्या ठिकाणी पोहोचले त्यावेळी त्याने त्या ठिकाणी रॉकेलही शिंपडल्याची पोलिसांच्या नजरेस पडलं। मात्र या मनोरुग्णाच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आपण देऊ, त्याची चर्चा घडवून आणू असं आश्वासन करून पोलिसांनी या मोठ्या शिताफीने मुलांची सुटका करत या आरोपीला आता ताब्यात घेतलेला आहे। नेमका त्याचा कुणाशी वाद झालेला होता, नेमका कुणा संदर्भात त्याचा आक्षेप होता, कुणाकडून त्याला ही उत्तर हवी होती, या संदर्भात आता साकीनाका पोलीस आहेत ते अधिक तपास करत आहेत। पण चेतन, ही सगळी मुलं अल्पवयीन आहेत असं समजतंय आणि 6 दिवसांपूर्वी त्यांना बोलावण्यात आलं होतं अशी देखील माहिती मिळतेय। प्रत्यक्षदर्शींनी काही या संदर्भातली माहिती अजून दिली आहे का? काही खुलासा त्याबद्दलचा होऊ शकलाय का? प्राथमिक पोलीस तपासात तर काही गोष्टी समोर येतीलच, पण प्रत्यक्षदर्शींकडनं म्हणजे ज्यांना हा सगळा प्रकार सुरुवातीला समजला, ज्यांनी पोलिसांना याबाबत कळवलं, त्यांच्याकडनं काही माहिती मिळतेय का? निश्चितच गेल्या 6 दिवसांपासून या ठिकाणी हे ऑडिशनचं काम सुरू होतं अशी प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे। जे पालक होते विद्यार्थ्यांना मुलांचे ज्यांना ओलीस ठेवलेला आहे त्या अल्पवयीन मुलांना, त्यांच्या पालकांकडून जी माहिती समोर आली की रोज गेल्या 6 दिवसांपासून ऑडिशन
प्रक्रिया सुरू होती. दुपारी लंचसाठी मुलांना बाहेर सोडण्यात यायचं. आजही अशाच प्रकारे ऑडिशन असल्याची माहिती होती. मुंबई सहित वेगवेगळ्या नजीकच्या परिसरातून ही मुलं ऑडिशनसाठी आलेली होती. मात्र आज दुपारी ज्यावेळी जेवणासाठी मुलांना बाहेर सोडण्यात आलं नाही त्यावेळी पालकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आलेला होता. आणि तात्काळ मग साकीनाका पोलिसांना या संदर्भात माहिती देताच पोलीस पाचारण झालं होतं. आणि एकंदरीत ज्यावेळी या मनोरुग्णाने एक सेल्फी व्हिडिओ जारी केला त्यानंतर खरा धक्कादायक प्रकार समोर आला की या मुलांना ओलीस ठेवल्याची खात्री पोलिसांना पटली. मात्र पोलिसांनी अतिशय चातुर्य दाखवत या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला. आणि संवाद साधल्यानंतर त्याच्या मागण्या होत्या त्या पूर्ण करण्याचं आश्वासित केलं. आणि त्यानंतर या मुलांची सुखरूप सुटका करत आता या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळे नेमका हा प्रकार आता कोणत्या कारणातून घडलेला आहे याचा संपूर्ण प्रकार आहे तो तपासी समोर येईलच. मात्र सुदैवाची बाब म्हणजे कुठल्याही मुलाला कुठल्याही प्रकारची हानी न करता आता पोलिसांनी त्यांची सुखरूप सुटका केलेली आहे. चेतन, शेवटचा प्रश्न विचारतो. मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पाठवला गेलेला होता असं समजतंय आणि एकूण नेमके किती मुलं तिथं होती, किती मुलांची सुटका केली गेलेली आहे, काही त्याचा आकडा समजू शकलाय का? आणि हे जे सुटका केली गेल्याचा सगळा प्रकार आहे हा नेमका कसा घडला, घटनाक्रम नेमका कसा होता, त्याबद्दलची काही प्राथमिक माहिती मिळतेय का? निश्चितच जवळपास 20 मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती पोलिसांना कळालेली होती. आणि त्यानंतर ज्यावेळी पोलीस घटनास्थळी पोहोचले मोठा फौजफाटा या ठिकाणी लावण्यात आलेला होता. आणि ज्या ठिकाणी म्हणजे पहिल्याच मजल्यावरती काचेच्या पलीकडे एकंदरीत ती मुलं सर्व दिसून येत होती. पोलिसांनी सुरुवातीला नम्रतेने या आरोपी सोबत संवाद साधण्याची प्रक्रिया सुरू केली. आणि नेमकं त्याला काय म्हणायचं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कुठलाही फोर्सफुली प्रवेश करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला नाही. कारण ज्यावेळी पोलिसांना कल्पना आली की सगळे अल्पवयीन मुलं आहेत आणि त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यावेळी संवाद साधण्याची प्रक्रिया सुरुवातीला सुरू केली त्यांनी. आणि ज्यावेळी त्यांना प्रत्यक्ष प्रवेश मिळाला त्यावेळी आणखी एक धक्का बसला की या ठिकाणी रॉकेल शिडकावून ठेवलेलं होतं. त्यामुळे कुठेतरी आरोपीने जर आरोपीला पकडण्यास घाई केली तर कुठेतरी मुलांच्या जीवितात धोका निर्माण होऊ शकतो. आणि म्हणूनच आरोपीचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं. त्याला आरोपीला कुठल्याही प्रकारची इजा आपण करणार नाही असा विश्वास पोलिसांनी पटवून दिला. आणि त्यानंतर तब्बल 20 अल्पवयीन मुलांची सुटका पोलिसांनी या शिताफीने केलेली आहे. आणि आपल्या बुद्धिचातुर्याचा वापर करत पोलिसांनी या आरोपीलाही ताब्यात घेतलेला आहे. परिणामी आता हा आरोपी खरंच मनोरुग्ण होता की यामागे काही वेगळा त्याचा इंटेन्शन होतं याचा आता अधिक उलगडा आहे तो पोलीस तपासात समोर येईल. ठीक आहे चेतन, असेच जोडलेले रहा आमच्यासोबत. आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला. RA स्टुडिओ नावाचा हा स्टुडिओ होता ज्या ठिकाणी या रोहित आर्य नावाच्या व्यक्तीनं या अल्पवयीन मुलांना ऑडिशनच्या नावाखाली बोलावून घेतलं. 6 दिवस ही ऑडिशन झाली आणि आजच्या दिवशी या मुलांना त्यानं ओलीस ठेवल्याचा सगळा प्रकार घडला. आणि आत्ताची जी अपडेट मिळते त्यानुसार पोलिसांनी खरं तर या रोहित आर्यला अटक केलेली आहेच. आणि जी अल्पवयीन मुलं होती ऑडिशनसाठी आलेली एकूण 20 मुलं होती असं समजतंय. त्या मुलांची सुखरूप सुटका देखील केलेली आहे. मोठा पोलीस फौजफाटा सध्या या सगळ्या पवई परिसरामध्ये ज्या ठिकाणी हे ओलीस नाट्य घडलं त्या ठिकाणी सध्या तैनात केल्याचं समजतंय. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून क्विक रिस्पॉन्स टीम म्हणजेच शीघ्रकृती दलाला सुद्धा पाचारण केलेलं होतं. ज्या शीघ्रकृती दलाचे जे जवान आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित देखील असल्याची माहिती मिळालेली होती. मात्र प्रत्यक्षदर्शींनी जी माहिती दिली त्यानुसार हा जो रोहित आर्य आहे यानं एक सेल्फी व्हिडिओ जारी केलेला होता आणि काही गोष्टी त्यानं या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेल्या होत्या. त्याच्या मागण्या नेमक्या काय आहेत, त्यांनी जे प्रश्न विचारायचे आहेत असं म्हटलंय ते प्रश्न नेमके काय आहेत हे कळलेलं नाही. मात्र रोहित आर्य यानं जो व्हिडिओ जारी केलेला होता तो व्हिडिओ नेमका काय आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवूया. मैं रोहित आर्य, सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है. मेरे कुछ ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है. और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है. लेकिन मुझे ये जवाब चाहिए, मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए. ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है. सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है. ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है. लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ. अगर ज़िंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर.
इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो, बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर। तर या रोहित आर्यचा हा सेल्फी व्हिडिओ आपण पाहिला। त्यानं काही गोष्टी यामध्ये बोलून दाखवलेल्या आहेत। आत्महत्या करण्याच्या ऐवजी मी हा पर्याय पत्करल्याचं रोहित आर्य म्हणतोय। पण या रोहित आर्यची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, हा नेमका मुंबईतला राहणार आहे का आणखी कुठला राहणार आहे, असे अनेक प्रश्न पोलीस तपास जेव्हा होईल त्यावेळेला निष्पन्न होतीलच। पण या व्यक्तीनं अनेक अल्पवयीन मुलांना ज्यांचं वय हे 15 वर्षांखालील असल्याचं समजतंय त्यांना ऑडिशनच्या नावाखाली बोलावून घेतलेलं होतं। 6 दिवस तब्बल ही ऑडिशन चालली आणि यानंतर आज ज्या वेळेला या मुलांना जेवणासाठी म्हणून बाहेर पाठवलं गेलं नाही, त्यावेळेला ज्या वेळेला विचारणा झाली की नेमकं काय कारण आहे, या मुलांना बाहेर जेवण्यासाठी का पाठवलं गेलं नाही, त्यावेळेला एक व्हिडिओ या रोहित आर्यनं जारी केला आणि या व्हिडिओमधनं त्यांनी आपल्या या सगळ्या ज्या मागण्या आहेत किंवा त्याचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला। आणि हा एक खूप विचार करून केलेला प्लॅन होता, नियोजित होता सगळा हा प्लॅन, असं स्वतः हा रोहित आर्य म्हणतोय आपल्या या व्हिडिओमध्ये। पण त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं अत्यंत हुशारीनं अत्यंत चातुर्यानं या रोहित आर्य नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे। डांबून ठेवलेल्या सर्व मुलांची अत्यंत सुखरूपपणे पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केल्याचं समजतंय। पण हे खूप मोठं पोलीस नाट्य मुंबईतल्या पवई परिसरामध्ये आज घडल्याचं पाहायला मिळालेलं आहे। या सगळ्या अनुषंगाने आता पोलीस नेमकी काय माहिती देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रत्यक्षदर्शींचं नेमकं काय म्हणणं आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचंच आहे। मात्र ही एक मोठी घटना पोलीस नाट्याची मुंबईतल्या पवई परिसरामध्ये आज घडलेली आहे। ऑडिशनच्या नावाखाली मुलांना डांबून ठेवलं गेल्याचा हा प्रकार उघडकीला आलेला आहे। मात्र पोलीस ठेवलेल्या सगळ्या मुलांची अत्यंत सुखरूपपणे पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केलेली आहे। आरोपी रोहित आर्य याला पोलिसांनी अटकही केलेली आहे आणि त्याच्या चौकशीमधनं नेमक्या कोणकोणत्या बाबी समोर येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। डांबून ठेवल्या गेलेल्या 20 मुलांची सुटका ही आता पोलिसांनी केलेली आहे। मात्र या रोहित आर्यनं हा सगळा प्रकार नेमका कशासाठी केला, काय नेमकी यामागची कारणं होती हे देखील जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आजच्या दिवशी अचानकपणे दुपारच्या वेळेला हे अपहरण नाट्य, हे पोलीस नाट्य मुंबईतल्या पवई परिसरात घडलेलं आहे आणि याच संदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्यानं घेत राहणारच आहोत। प्रत्यक्षदर्शींशी सुद्धा आमचे प्रतिनिधी संवाद साधतायत, काय नेमकी त्यांच्याकडनं माहिती मिळते हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि याच अनुषंगानं ज्या काही अपडेट्स आपल्याला मिळतील त्या लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत आपण निश्चितपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करू। या रोहित आर्यनी हे सगळं पोलीस नाट्य का केलं, या मुलांचं अपहरण करून त्यांना का डांबून ठेवलं, यामागची नेमकी काय पार्श्वभूमी आहे हे आपण जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं। चेतन, काही माहिती आणखी कळू शकली आहे का? रोहित आर्यची नेमकी काय पार्श्वभूमी आहे, त्यानं नेमकं कोणत्या कारणासाठी हे पाऊल उचललं, हे अपहरण केलं या अल्पवयीन मुलांचं, त्यांना डांबून ठेवलं, काय नेमकी याबद्दलची माहिती मिळते? निश्चितपणे जी प्राथमिक माहिती येते इतकंच नाही तर या रोहित आर्य या आरोपीने दिलेल्या माहितीनुसार की मी व्यवस्थित प्लॅनिंग करून हा पूर्ण जो कट आहे तो रचलेला होता आणि त्यामध्ये त्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे की मी या ठिकाणी आग लावून मी स्वतः तर मरेनच, मात्र या मुलांनाही इजा होईल अशी त्याने कबुली दिलेली आहे। गेल्या 6 दिवसांपासून, आता जे प्रत्यक्षदर्शी सांगतायत त्यांच्या माहितीनुसार की गेल्या 6 दिवसांपासून या रहिवासी इमारतीमध्ये हे ऑडिशनसाठी मुलांना बोलवण्यात येत होतं आणि दर दुपारी मुलांना जेवणासाठी सुट्टी देण्यात येत होती। मात्र
या ठिकाणी आज दुपारी जेवणासाठी ज्यावेळी मुलं बाहेर पडली नाही त्यावेळी पालकांच्या मनात ही पाल चुकचुकली की नेमकं काय सुरू आहे. आणि त्यावेळी या रोहित आर्यने हा व्हिडिओ जारी केला की आपण या मुलांची एकंदरीत या मुलांना ओलीस ठेवलेला आहे आणि माझ्या काही म्हणणं आहे ते ऐकून घ्यावं. माझ्या काही प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत आणि ती जर नाही मिळाली तर मात्र अशा प्रकारे मी स्वतःलाही आग लावून घेईल आणि माझ्या सोबत या मुलांनाही इजा होऊ शकते. आणि या सर्व प्रकारानंतर एकंदरीत बेदरलेले जे पालक होते त्यांनी तात्काळ पोलिसांना संपर्क केला. पोलीस साकीनाका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धावही घेतली. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता आणि त्यानंतर पोलिसांनी या आरोपीसोबत संवाद साधण्यास सुरुवात केली. पोलिसांचं म्हणणं इतकंच होतं की आपले जे काही प्रश्न असेल त्याची सर्वांची उत्तर देण्याची आमची तयारी आहे, मात्र मुलांना कुठल्याही प्रकारची आपण इजा करू नये. आणि मोठ्या शिताफीने पोलिसांनी या ऑडिशन सुरू असलेल्या आरे स्टुडिओमध्ये प्रवेश मिळविला आणि त्यानंतर ज्या प्रकारे त्या आरोपीने दावा केलेला होता की या ठिकाणी रॉकेल टाकून ठेवण्यात आलेलं होतं त्यामुळे कुठेतरी मुलांच्याही या अल्पवयीन मुलांच्याही जीवाला धोका निर्माण झालेला होता. आणि या आरोपीचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्याचं काम आहे ते पोलिसांनी केलेलं आहे आणि या 20 अल्पवयीन मुलांची आता सुखरूप सुटका झाल्याची माहिती समोर येते. परिणामी या प्रकारानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारे होणाऱ्या ऑडिशन बाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, कारण अशा अनेक प्रकारचे ऑडिशन्स वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात, त्याच्यावर कुठलंही नियंत्रण नसतं. आज सुदैवाने या 20 अल्पवयीन मुलांची सुखरूप सुटका झाली असली तरी भविष्यात असा प्रसंग उद्भवू नये म्हणून आता पोलिसांना आणि सरकारसमोर हे मोठं आव्हान असेल की अशा प्रकारच्या ऑडिशन्सवर कशा प्रकारे भविष्यात नियंत्रण ठेवावं लागेल. पण चेतन, पोलीस या सगळ्या संदर्भात नेमकी काय माहिती देत आहेत? काही पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भात माध्यमांशी संवाद देखील साधल्याचं समजत आहे आणि एकूण 17 ते 18 मुलांना सोडवण्यात यश आलेलं आहे, सुखरूप त्यांची सुटका झालेली असं देखील समजत आहे. आणि काय नेमकं पोलीस सांगतायत या सगळ्या प्रकरणात? काही प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे का? निश्चित पोलिसांचं म्हणणं आहे की आता तुर्तास कुठल्याही मुलाला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नसून 17 मुलांची जी सुटका आहे ती या ठिकाणी पोलिसांनी केलेला आहे. आहे स्टुडिओमध्ये या मुलांना डांबून ठेवण्यात आलेलं होतं आणि आरोपी पोलीस सांगत आहेत. आणि नेमका यामागे या रोहित आणखी कुणी आरोपी होते का याचीही माहिती घेण्याचं काम पोलीस अधिक तपासात घेत आहे. आणि त्यासाठीच आता सध्या तरी पोलिसांची प्राथमिक माहिती हीच आहे की या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, त्याच्याकडून अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परिणामी आता हा आरोपी आणखी काही कबुली देतोय का आणि कुणाच्या दबावामध्ये त्याने हे पाऊल उचललं होतं का याचीही माहिती घेण्याचं काम पोलीस करत आहेत. मात्र त्याच्या मागण्यांसंदर्भात किंवा तो कुठे राहतो या संदर्भात अद्यापही पोलीस तपास करत असल्याची माहिती आहे. अजिंक्य, ठीक आहे चेतन. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मगाशी तुम्ही माहिती देताना सांगितलं की त्यानं रॉकेल शिंपडून ठेवलं होतं, काही ठिकाणी आग लावून देईन अशी धमकी देखील दिलेली होती आणि केमिकल देखील काही सापडल्याचं आता समजतंय. पोलिसांनी जी माहिती दिली आहे त्या अनुषंगानं नेमकं काय त्याचं प्रयोजन होतं ते पोलीस तपासामध्ये समोर येईलच, पण ज्या ज्या बाबी आता समोर येत आहेत त्याबद्दलचा तपशील काही समोर आलेला आहे का? निश्चित या रोहित आर्यने या सोसायटीकडे ऑडिशनसाठी एक हा हॉल मागितलेला होता जो या पहिल्या मजल्यावरती हॉल होता आणि या हॉलमध्ये या ऑडिशनला बोलवल्यानंतर त्याने मोठ्या शिताफीने हा कट रचलेला होता. एक ऑडिशनचा बनाव त्याने रचलेला होता आणि गेल्या 5 दिवसांपासून या ठिकाणी ऑडिशन घेण्याचं कामही तो करत होता. आणि 6व्या दिवशी अखेर त्याने त्याचा कट होता तो समोर आणला आणि या मुलांना ताब्यात घेतलं. त्या ठिकाणी पोलिसांनी आता रॉकेलही हस्तगत केलेलं आहे. या मुलांची सुटका करताना हे रॉकेल त्यांनी पुरावा म्हणून ताब्यात घेतलेला आहे, ज्याचा प्रयत्नाने ज्याच्या मदतीने त्याने दावा केला होता की मी स्वतःलाही पेटवून घेईल आणि माझ्या सोबत मग या मुलांनाही इजा होईल. त्यामुळे हा मोठा पुरावा जरी सोबत आला असला पोलिसांच्या तरी आता अधिक तपास केल्यानंतर नेमका हा मूळचा रहिवासी कुठला आहे, त्याने कुठल्या कारणास्तव एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललं, हा कट रचताना तो एकटाच होता की त्याच्याबरोबर आणखी काही लोक सामील होते आणि नेमकं त्याचा रोग कुणाच्या दिशेने होता या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता पोलीस करत आहेत. ठीक आहे चेतन, असेच आमच्यासोबत जोडलेले राहा. नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है. सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है. ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है. लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ. अगर ज़िंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर.
इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो, बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी। मैं रोहित आर्या, सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान लावून या मुलांना या रोहित आर्य नावाच्या व्यक्तीनं डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे आणि पोलिसांनी या संदर्भातली माध्यमांना जी माहिती दिली आहे त्यानुसार वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी या मुलांना बोलावण्यात आलं होतं असं समजतंय। या रोहित आर्यकडे एक एअरगन देखील सापडल्याची माहिती मिळतेय आणि त्याच्या स्टुडिओमध्ये काही केमिकल देखील सापडल्याचं समजतंय। वेब सिरीजच्या ऑडिशनला बोलावण्याच्या अनुषंगानं हे कारण देत त्यानं या मुलांना बोलावलं आणि त्यानं एक सुनियोजित कटानुसार या मुलांना डांबून ठेवलं होतं। पोलिसांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार स्टुडिओच्या बाथरूममधनं पोलिसांनी आतमध्ये प्रवेश केला आणि या मुलांची पोलिसांनी सुखरूपपणे सुटका देखील केली। रोहित आर्यकडे एक एअरगन देखील सापडल्याचं आता समजतं आहे आणि त्या व्यतिरिक्त काही केमिकल देखील सापडलेलं आहे असं पोलीस सांगतायत आणि हा रोहित आर्य नावाचा जो व्यक्ती आहे मानसिक आजारी असल्याची देखील माहिती सुरुवातीला समोर आलेली होती। या संदर्भातला जो तपशील आहे तो पोलिसांच्या तपासानंतर समोर येईलच, मात्र आणखी काही महत्त्वाच्या बाबी या दरम्यान समोर येतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। या रोहित आर्यची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, त्यानं हे पाऊल नेमकं का उचललं याबद्दलचा जो खुलासा आहे तो अद्याप झालेला नाही। एकूण 17 मुलांची सुटका यावेळेला पोलिसांनी केलेली आहे अशी माहिती मिळतेय। 1:15च्या दरम्यान या मुलांना डांबून ठेवल्याचा फोन पोलिसांना केला गेलेला होता असं देखील पोलिसांनी आता सांगितलेलं आहे। त्यानंतर पोलिसांनी सगळा आढावा घेतला। या रोहित आर्यला सांगितलं देखील गेलं की त्यानं या सगळ्या मुलांना डांबून ठेवलेल्या सगळ्यांना सोडून द्यावं, मात्र त्यानं पोलिसांच्या विनंतीला नकार दिला आणि त्यानंतर पोलिसांनी अत्यंत हुशारीनं आणि चातुर्यानं या स्टुडिओच्या बाथरूममधनं आतमध्ये प्रवेश केला आणि 17 मुलं, एक वयस्कर व्यक्ती आणि एक नागरिक अशा एकूण 19 जणांना पोलिसांनी सोडवलं। पोलिसांनी त्यांची सुटका केली अशी माहिती आता मिळतेय। एक खूप मोठं पोलीस नाट्य मुंबईतल्या पवई परिसरामध्ये घडल्याचं पाहायला मिळालंय। स्थानिक आमदार दिलीप लांडेच सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं। दिलीपजी, आपल्या मतदारसंघातल्या पवई परिसरामध्ये हा सगळा प्रकार घडला, ओलीस नाट्य घडलं। हा जो व्यक्ती आहे ज्यानं हे या मुलांचं अपहरण केलं त्याला तर आता पोलिसांनी अटक केलेलीच आहे, मात्र हे ओलीस नाट्य किंवा हे अपहरण नाट्य जे घडलं त्यामुळे आता खूप आश्चर्य व्यक्त होत आहे। आपली पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भातली? हे खरं घडलं त्याच्यामुळे लोकांना भयभीत झालेले आहेत। आजूबाजूच्या शेजारचे पण स्लम मध्ये असतील, महावीर बिल्डिंग मधले पण लोक भयभीत आहेत की एवढं मोठं प्रकरण त्यांच्या बिल्डिंग मध्ये घडलं आणि हे घडत असताना कोणालाही कानोकान खबर मिळाली नाहीये। परंतु ज्यावेळेस स्लम मध्ये आवाज आला की मुलं ओरडतायत त्यावेळेस एका स्लमच्या कार्यकर्त्यांनी तिथून मला फोन करून सांगितल्यामुळे स्थानिक पोलीस स्टेशनला सिनियर आहेत सोनवणे म्हणून, त्यांना वस्तुस्थिती घेण्यासाठी सांगितलं की तातडीने या बिल्डिंग मध्ये जा आणि इथे काहीतरी गडबड आहे। मग स्थानिक पोलीस आपले सिनियर सोनवणे आणि डीसीपी नलावडे साहेब हे सर्व वस्तुस्थिती पाहण्यासाठी गेले आणि स्थळ पाहणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आतमध्ये मुलांना काहीतरी कोणीतरी कोंडून ठेवलंय आणि ते प्रयत्न केला उघडण्याचा, परंतु तो आतला जो आरोपी आहे रोहित आर्या हे आता नाव माहिती आलं, त्यांनी सहकार्य न केल्यामुळे दरवाजा तोडून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई केली आणि कठोर कारवाई करून त्याला ताब्यात घेतला। त्यामुळे ते 17 मुलं आता सुरक्षित बाहेर आलेले आहेत। पण दिलीपजी, पोलिसांनी अत्यंत चातुर्यानं आणि हुशारीनं ही सगळी परिस्थिती हाताळली, म्हणजे तातडीनं जेव्हा त्यांना 1:15च्या दरम्यान फोन गेला, आपण देखील त्याचा पाठपुरावा सातत्यानं करत होतात असं आम्हाला समजलं होतं, पण काय नेमकं घडलं त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांकडनं काही माहिती मिळाली का किंवा आपण काही प्रत्यक्षदर्शींशी बोललात का? त्यांनी काही आपल्याला सांगितलं का याबद्दल? स्थानिक पोलिसांनी आता त्या रोहित आर्याला घेऊन गेलेले आहेत आणि पोलिसांच्या पद्धतीने त्याच्यावर कठोर कारवाई केल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे, म्हणून त्याला आता हॉस्पिटलमध्ये अँब्युलन्स पण दिली मी। अँब्युलन्सच्या शिवसेनेच्या अँब्युलन्स मधूनच घेऊन गेलेत आता आणि त्यामुळं पुढची परिस्थिती आता लगेच कळेल काय आहे, त्याचं आरोपीचं काय होतं, कशासाठी केलं हे
त्यामुळे आरोपीला थोडं आता हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याला उपचार केल्यानंतर पुढील माहिती मिळेल. बर दिलीपजी, आपण पोलिसांसोबत या सगळ्या प्रकारानंतर काही बोललायत का? आपलं काही पोलिसांसोबत संभाषण झालंय का? सिनियर आणि डीसीपी आता साईडवरती आहे, पोलीस स्टेशनला आहेत. मी 10 मिनिटात पोलीस स्टेशनला पोहोचतोय. बर, त्यांच्याशी चर्चा करून वस्तुस्थिती काय आहे की कशासाठी या मुलांना त्यांनी किडनॅप केलं, काय याचं आहे का. काही लोक सांगतात की तो बाबा मानसिक रुग्ण आहे. हो, मानसिक रुग्ण एकटा एवढ्या 17 मुलांना नाही करू शकत ना किडनॅप. बरोबर. त्याच्या पाठीमागे कुणाचा हात आहे, त्याला कुणाचा सपोर्ट आहे, हे कोणतरी असलं पाहिजे ना. 17 मुलं एवढे आणणं, एकटा माणूस एवढं करू शकत नाही. त्यामुळे पोलिसांना सांगितलं फक्त याच्यावरती कारवाई कराच, परंतु याच्या बरोबर कोण आहे याची चौकशी करून वस्तुस्थिती सांगा. खरंय. आणि दिलीपजी, शेवटचा प्रश्न विचारतो. असे प्रकार होणं खरं तर फार गंभीर बाब आहे. असे प्रकार होऊ नये त्यासाठी म्हणून नागरिकांनी सुद्धा सजग राहणं गरजेचं आहे. कार्यकर्ते जे आहेत विविध पक्षातले त्यांनी सुद्धा सजग राहणं गरजेचं आहे. काय नेमकी आपली याबद्दलची प्रतिक्रिया आहे? नाही, याबद्दल प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासन काम करेलच, परंतु आमची पण जिम्मेदारी आहे नागरिक म्हणून असेल किंवा राजकीय पक्षाचे आम्ही कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते म्हणून. त्यामुळे अशा पद्धतीने लक्ष ठेवणं, जसं एका झोपडपट्टीतल्या माणसाने फोन केला म्हणून आपल्याला ही वस्तुस्थिती माहिती झाली, अशा पद्धतीने प्रत्येकाने थोडं जागरूक राहून अशा पद्धतीने काही होणार नाही, मुंबई शहर आपलं सुरक्षित राहील, हे प्रत्येकाने आपली जिम्मेदारी सांभाळणं आणि ते कर्तव्य पार पाडणं गरजेचं आहे. अगदी खरंय. दिलीपजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्यासोबत स्थानिक आमदार दिलीप लांडे होते फोन लाईनवरनं आणि त्यांनी या सगळ्या प्रकाराची तातडीनं दखल घेत आता पोलिसांना काही सूचना केलेल्या आहेत, काही निर्देश देखील केलेले आहेत. मात्र हा सगळा प्रकार ज्या व्यक्तीनं केला तो रोहित आर्य हा मानसिक आजारी आहे, मानसिक रुग्ण आहे अशी माहिती समोर आलेली होती. त्या अनुषंगानं ते देखील माहिती घेत आहेत आणि त्या अनुषंगानं नेमकं पुढे काय होतं याबद्दल ते पोलिसांशी बोलणार देखील आहेत. मात्र हा घटनाक्रम नेमका काय घडला पवईतला त्याबद्दलचा आढावा आपण घेऊया. ऑडिशनच्या नावाखाली ही मुलं बोलावली गेलेली होती. अंदाजे 100 मुलं ही या ऑडिशनसाठी म्हणून आलेली होती असं समजतंय. 80 मुलांना या रोहित आर्यानं घरी पाठवलेलं होतं अशी देखील माहिती मिळतेय. उर्वरित मुलांना स्टुडिओच्या एका रूम मध्ये त्यानं बंद केल्याचं समजतंय. मुलं खिडकीमधनं बाहेर डोकावत होती अशी देखील माहिती मिळतेय. मात्र ही सगळी घटना समोर येतात स्टुडिओ बाहेर मोठा गोंधळ झाला, मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. आणि पोलिसांना ज्या वेळेला या सगळ्या प्रकाराची माहिती मिळाली त्यानंतर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. चारही बाजूंनी पोलिसांनी वेढा घातला आणि पोलिसांनी या मुलांची सुखरूप सुटका केली. या मुलांना ज्यानं अपहरण करून डांबून ठेवलेलं होतं त्या रोहित आर्याला देखील आता पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आता सध्या त्याला ॲम्ब्युलन्समधनं रुग्णालयात नेलं गेल्याचं समजतंय. जी माहिती आपल्याला स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी दिलेली आहे त्या अनुषंगानं आता पोलीस पुढे नेमकी काय कारवाई करणार, पुढचा तपास नेमका पोलिसांचा कसा असणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. याच संदर्भात आपण प्रतिक्रिया आता जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत मनसेचे नेते अमेय खोपकर देखील आहेत फोन लाईनवरनं. अमेयजी, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये. अत्यंत हा धक्कादायक प्रकार पवईमध्ये उघडकीला आला. वेब सिरीजच्या ऑडिशनच्या नावाखाली या सगळ्या मुलांना या रोहित आर्या नावाच्या व्यक्तीनं डांबून ठेवलेलं होतं आणि त्याच्या काही मागण्या होत्या, काही प्रश्न होते ज्याचा खुलासा येत्या काळात होईलच. मात्र अशा ऑडिशनच्या नावाखाली अशा प्रकारे मुलांना बोलवून त्यांना डांबून ठेवणं अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार आहे. आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली. मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आत्ताच समजलं की हा कोण रोहित आर्य नावाचा जो माणूस आहे त्यांनी वेब सिरीजची ऑडिशन म्हणून तिकडे लहान मुलांना बोलवलं आणि बंदुकीच्या काय एअरगनच्या आणि केमिकलच्या ह्याच्यावर त्यांना तिथे डांबून ठेवलं. मग मला एक गोष्ट समजत नाहीये. मला या पालकांना विचारायचं वाटतंय का मी आतापर्यंत सतत बघत आलेलो आहे या माणसाला तर सजा ही झालीच पाहिजे. याच्यावर आमची मुंबई पोलीस कडक कारवाई 100% करतील, योग्य ती कारवाई करतील. पण असे किती रोहित आर्य मुंबईमध्ये फिरतायत याची तुम्हाला कल्पना देखील नाही की जे फक्त लहान मुलं नाहीत तर महिलांवर देखील अत्याचार होत आहेत. आता मी तुम्हाला याच्या पुढे जाऊन सांगतो, लहान मुलं नाही, महिला नाही, पुरुषांवर देखील, मॉडेल्सवर देखील अत्याचार होत आहेत.
बर, हे कधी आपण थांबवणार आहोत आणि यांच्या घरचे कधी सुधारणार की आपण आपल्या मुलांना कुठे पाठवतोय, का पाठवतोय, कोणाकडे पाठवतोय, याची तर त्यांनी ओळख करून घेतली पाहिजे. या गोष्टीचा संपूर्णपणे तपास हा पोलीस यंत्रणेकडनं होईल. माझा मुंबई पोलिसांवर 100% विश्वास आहे आणि येत्या काळामध्ये याविषयी आम्ही योग्य ती मुंबईभर आम्ही जनजागृती करू. तर माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पालकांना देखील माझी विनंती आहे की आपण आपल्या मुलांना कुठे ऑडिशनला पाठवतोय याचा जरा विचार करून पाठवतोय याच्या पुढे. हो, पण अमेयजी तुम्ही जसं म्हणालात की खूप सजग राहणं गरजेचं आहे. म्हणजे जे ऑडिशनला जात आहेत त्यांनी सुद्धा आणि त्यांच्या पालकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा तितकंच सजग राहणं गरजेचं असं आपण म्हणताय. पण आपण कलाकार असुरक्षित असल्याचा जो मुद्दा उपस्थित केला त्याबद्दल मनसे पुढाकार घेऊन काही करणार आहे का? मनसे चित्रपट सेना खास करून माझा प्रश्न त्या निमित्तानं होता तुम्हाला. 100% करणार. आणि आता असं समजा आजच्या गोष्टीनंतर आमचे अजून डोळे धाड करून उघडले असं तुम्ही समजा. पण असे किती रोहित आर्य मुंबईत फिरतात ना, यांना मी शोधून लावणार. हे फक्त आज मिळालं लहान मुलांचं. असे किती प्रकारचे अनैतिक चाळे मुंबईत चालतात याचं देखील आम्ही माग लावणार. खरंय. आणि अमेयजी असे प्रकार म्हणजे हा प्रकार घडलेला जो होता तो तर अत्यंत गंभीरच आहे. म्हणजे या असे प्रकार या पुढच्या काळात होऊ नयेत यासाठी सर्वांनीच जागरूक राहणं गरजेचं आहेच. काही बाबी तुम्ही देखील मगाशी बोलताना सांगितल्या. पण ज्या ऑडिशन ज्या लोकांकडनं आयोजित केल्या जातात त्यांच्यासाठी सुद्धा ही घटना डोळ्यात अंजन घालणारी आहे असं वाटतं का? आणि त्या दृष्टीनं नेमकं आता पुढच्या काळात काय केलं गेलं पाहिजे असं वाटतं ऑडिशनला जाणाऱ्यांनी सुद्धा आणि ऑडिशन आयोजित करणाऱ्यांनी सुद्धा? कसं होतं तुम्हाला सांगतो, कुठली तरी एक माणूस येतो बाहेरनं इथे हिरो बनायला, ज्याला काम मिळत नाही. मग तो उदरनिर्वाहासाठी काय करतो तर तो ऑडिशन घेतो, म्हणजे अशा ऑडिशन्सना बोलवतो आणि यांच्यावर कमिशन्स घेतो. मला असं वाटतं की याच्यावर प्रशासनाकडनं योग्य ते कारवाई झाली पाहिजे. युनियनचं कार्ड नाही, कारण 100 युनियन आहेत. कुठली युनियन त्यांना कार्ड देऊ शकते? सरकारी यंत्रणेचं त्यांच्याकडे कार्ड असायला पाहिजे की हा माणूस इकडे एवढी वर्ष राहतोय, याला ह्या गोष्टीचा एवढा एक्सपिरियन्स आहे आणि हा एलिजिबल आहे ऑडिशनला बोलण्यासाठी आणि हा ऑथेंटिक आहे. हे सरकारने याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे, नाहीतर मुंबई पोलिसांनी आणलं पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. अमेयजी खूप त्याच्याकडे मुंबई पोलिसांचा कार्ड असलं पाहिजे. हो हो, मुद्दा कळला. आपण जी माहिती देताय त्या अनुषंगानं आणि जी प्रतिक्रिया देताय त्या अनुषंगानं खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोलात अमेयजी आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं आणि त्यांनी या सगळ्या घडलेल्या घटनेबाबत चिंता व्यक्त केलेली आहे. ही घटना गंभीर आहे असं म्हणत नेमकं काय केलं गेलं पाहिजे हे देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि या पुढच्या काळात किती सजग राहणं गरजेचं आहे हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र हा सगळा घटनाक्रम पवईमधला पोलीस नाट्याचा अत्यंत धक्कादायक आहे. ऑडिशनच्या नावाखाली या सर्व मुलांना या रोहित आर्य नावाच्या व्यक्तीनं डांबून ठेवलं होतं. त्याच्या काही मागण्या असल्याचं समजतंय. त्यानं काही प्रश्न देखील त्याला विचारायचे होते असं जो एक सेल्फी व्हिडिओ त्यानं रेकॉर्ड केलेला होता त्या रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजतंय. पोलीस तपासामध्ये कळेल नेमका त्याच्या मागण्यांसंदर्भातला काय भाग आहे ते. पण या अनुषंगानं आता ही एक घटना जी आहे ती घडलेली आहे त्या अनुषंगानं अशा घटना भविष्यात घडू नये त्यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे हे देखील सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे.